जय श्रीराम मित्रांनो, मी सुनांना विमल सोपानराव गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरीतून आपण पाहतात यूट्यूब चॅनल एक एकराचा बागायतदार. आणि आपण आलेलो आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरीतील तारा फार्म या माझ्या फार्मवरील डाळिंबागेत सध्या 6व्या बाराची पूर्वतयारी सुरू आहे आणि आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. बाग पूर्णपणे तानावर गेलेला असून बागेला आपण 2 ml प्रति लिटर प्रमाणे इथ्रेलची फवारणी करत आहोत आणि फवारणी झाल्यानंतर काही दिवस गेल्यावर आपण लगेच आता छाटणीची तयारी करत आहोत. छाटणीमध्ये ज्या बागेतील निघालेल्या ज्या वेस्टेज फांद्या आहेत, त्यामध्ये वॉटरशूट असतील, वाळलेल्या फांद्या असतील, त्या एकत्रित गल्लीमध्ये माझ्या वडिलांनी केलेल्या आहेत आणि एकत्रित केल्यानंतर ट्रॅक्टरच्या जुगाडच्या साहाय्याने आपण त्या बाहेर काढत आहोत. बाहेर काढल्यानंतर बाग पूर्णपणे स्वच्छ होणार आहे आणि पुढील कामाची तयारी आपल्याला करता येणार आहे. मित्रांनो, माझा शेतकरी राजा दरवर्षी काळ्याची ओटी भरण करत असताना आपल्या खिशातील संपूर्ण जे पैसा आहे तो लावत असतो, कष्ट करत असतो आणि कष्ट करण्याशिवाय त्याच्या हातात काहीही नसतं मित्रांनो. आणि कष्ट केल्यानंतर दरवर्षी तो या काळ्याकडे अपेक्षा करत असतो की ह्या वर्षी सोन्याचं धान पिकवलं जाईल आणि चांगलं दान आपल्या पदरात पडेल अशी अपेक्षेनेच दरवर्षी शेतकरी राजा मेहनत करत असतो. यावर्षी आपण 6व्या बाराची पूर्वतयारी ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि काट्या असतील, बागेतील वेस्टेज फांद्या आहेत, त्या आपण आता बाहेर काढत आहोत. यानंतर स्वच्छ अशी बाग या ठिकाणी दिसणार आहेत. मित्रांनो, आपण हे व्हिडिओ जे शेतकरी बांधव या फळबाग क्षेत्रात नवीन आहे त्या शेतकरी बांधवांसाठी बनवत आहोत, जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल. व्हिडिओ पूर्वतयारीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंतचे सर्व शेड्यूल आणि फवारण्या, त्यामध्ये इतर खते पुरवठा असतील, ते सर्व आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आणि ज्या वेस्टेज फांद्या आहे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढल्यानंतर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, आपला चॅनल आपल्या माणसांसाठी एक एकराचा बागायतदार. हे पहा किती सुंदर या ठिकाणी दिसत आहेत गल्ल्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.